असं ते हुशार आहे तो. ते एक 9 वाजता मला 9 वाजता कोणतरी एक जण त्याला म्हटलं होतं 9 वाजता ये म्हणून, तो त्यानंतरच येईल तो नाला. 8 नाही 8:30ला आला, उशिरा आला. ते काय ते दोस्त कम कॉमेंट्रेटर आहे ना तो. दोस्त आहे ना तो, दोस्त कम कॉमेंट्रेटर आहे त्यामुळे मग पॅन्ट फाडा. कोमटी वॉरियर्स बॅट्समन पाठवायचा आहे. नाही ते पण रेडीच आहे. काल KPL टुर्नामेंटमध्ये KPL 7मध्ये हायेस्ट स्कोर ज्या टीमनी केला होता, एक इतिहास रचलेला होता यार. आज एव्ही स्मॅशरचं कौतुक आहे की त्यांना पहिली बॅटिंग देऊन परत चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळं आता पहिली मॅच आपली ही खूपच अटीतटीची होणार आहे. तिसरी लीग असल्यामुळे सेमीफायनलला जाण्यासाठी या मॅचला खूप महत्त्व आहे. आपला अखिल. बरं आज स्कोरिंग व्यवस्थित कर बाबा. ते 2-3 क्वेरी झाले बरं का. काय झालं स्कोरिंगचे? सांगतो तुम्हाला, सांगतो मी मॅच झाल्यावर सांगतो. अखिल सुरुवात करत आहेत. स्टार्ट. पहिला बॉल डॉट पडलेला आहे. ए प्लेयर तिकडे जाऊन ओरडले, आमच्या कानाला त्रास होतो. एक रन काढलेली आहे. सगळं रिकामं करा आज. जेवढे डस्टबिन आहेत ना सगळं रिकामे करा. दिनेश आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा दिनेश बॅटिंग करायला आलेले आहेत. कट केलेला आहे आणि पॉईंटच्या दिशेने एक रन काढलेली आहे दिनेशनी. पुढच्या मॅचची एक आली. हो चालू झाली. आणि उत्तुंग असा पहिला फटका 4 रनसाठी. कालच्या सारखी धुवाधार फलंदाजी करणारे आदित्य यांनी एक झलक दाखवलेली आहे. पहिल्या बॉलला चौथ्या बॉलला बाउंड्री मारून
सुंदर बॉल. एव्ही स्मॅशरनी सुरुवात खूपच चांगली केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन झालेले आहेत. बॉलिंगला कोण आहे रे? हां संतोषला ओव्हरऑल सगळं बघायचं असतं. ए बॉलर कोण आहे बॉलर? अक्षय अक्षय अखिल मग झालं. एव्ही स्मॅशरचे अक्षय हे दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत आणि त्यांना फेस करतं आदित्य. आधीच करा ना. हे शेजारी नाही, हे शेजारी आहेत ना. हे शेजारी असतात लगेच सांगतात ना. इकडची माहिती. अक्षय बॉलिंग टाकतोय. अक्षय बॉलिंग टाकतोय. बघूया काय करतोय अक्षय पुढच्या बॉलला. थोडा शॉर्ट लेन बॉल होता, हलकासा ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण केले फिल्डरने. बॉलर बॉलिंग मार्गवरती रेडी. स्ट्राईक वरती दिनेश. बघूया काय होतं या पुढच्या बॉलला. पुन्हा एकदा शॉर्ट लेन बॉल. चांगला पंच केलाय. 4 रनसाठी बॉल. सुरुवात केली 4 रन आपलं खातं खोलून. टीमचा वाढलेला स्कोर 12 रन 0 विकेट. चांगली बॉलिंग टाकली एव्ही स्मॅशर्सने. अडवून ठेवले टीमला. बॉलर बॉलिंग मार्गवरती रेडी. बघूया काय करतो बॉलर. कुठला बॉल टाकतो विकेट घेण्यासाठी. अंपायर कॉल नॉट आउट. चांगला बॉल टाकलाय. बॅट्समनला बीट केले. दिनेश अतिशय चांगला बॅट्समन आहे. तेवढ्या चांगल्या बॅट्समनला बीट केले म्हणजे बॉलर पण साधा नाही आहे. एक नंबर बॉलिंगचं प्रदर्शन करत आहेत बॉलर सगळे. बघूया पुढच्या बॉलला काय होतंय. ओव्हरची अंतिम बॉल येण्यास बाकी. विकेट पडते या बाउंड्री जाते. चांगला उचललाय बॉल. सीमेरेषेच्या बाहेर 6 रन. अंतिम गेंद शेष ओवर की. देखते हैं इस गेंद में क्या होता है. चांगला शॉट केलेला आहे लेग साईडला. 6 रनसाठी बॉल. टीमचा वाढलेला स्कोर आहे 18 रन. ओव्हरचा लास्ट बॉल बाकी आहे अजून एक. चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन करते दिनेश. बघूया काय करते बॉलर. अक्षय बॉलिंग मार्गवरती रेडी. आपल्या संघाला जिंकायचं असेल तर विकेट घ्यावं लागेल.
चांगला बॉल हलकासा कट केलाय 1 रनसाठी. ओव्हरची समाप्ती 19 रन 0 विकेट 2 ओव्हर. कोमटी वॉरियर्स हे संघ खूप चांगलं प्रदर्शन करत आहे, तरी सुद्धा 19 रनवर त्यांना थांबवलं म्हणजे टीमसाठी चांगलीच गोष्ट आहे. बॉलिंग टीमसाठी बघूया काय करते बॉलिंग टीम, त्यांचं काय असेल. बघूया आपल्या संघासाठी काय करतो नवीन बॉलर. विकेट घेऊन देऊ शकतो का आपल्या टीमला, का दिनेश त्यांच्यावर हवी होऊ शकते बॅटिंगनं, हे आपल्याला ओव्हर झाल्यावरच कळल. अखिल बॉलिंग मार्क होती रेडी. बघूया अखिल आपल्या टीमसाठी काय करतायत. दिनेश ऑन स्ट्राईक. बघूया बॉलर हवी होतोय बॅट्समन हवी होतोय. हलकासा ढकलून दिलेला आहे बॉल गॅप मध्ये. 1-2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिळालेले आहेत. हो त्याला पाठव ना इकडं, चहा घेऊन 5-6 चहा घेऊन पाठव. चांगला बॉल टाकलेला आहे, पुढचा चेंडू आणि विकेट. दिनेश सारखा घातक बॅट्समन बॉलरने आउट केला आहे. अखिलने सागरने अशी सुंदर कॅच पकडली आहे अखिलच्या बॉलिंग वरती. चांगला चेंडू. बघूया आपल्या संघासाठी अजून काय करू शकते अखिल. असा जर जोश राहिला मॅच मध्ये तर नक्कीच यश येईल. दिनेश सारखा हार्ड हिटर बॅट्समन त्यांनी आउट केला आहे. त्यांच्या टीमची माहिती मला प्लेयर, मी त्यांच्या टीम मध्ये खेळलो होतो. सचिन नाही रे, सचिन अंशुल आहे तो. एक प्लेयर इथे या ना. बॅट्समन कोण आहे. अंशुल आहे. मग तू न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक अंशुल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आपल्या टीमला जर जिंकवायचं असेल, आपल्या टीमला समोर नाही असेल, त्यांना थांबावं लागेल, लढावं लागेल आपल्या टीमसाठी. संजोतला पण असं घे. अखिल अखिल बॉलिंग बॅटिंग आपल्या टीमसाठी महत्त्वाची असते, तेवढीच महत्त्वाची फिल्डिंग असते. ती सागरने ती कॅच घेऊन आपल्याला सिद्ध करून दाखवली आहे. अतिशय सुंदर कॅच पकडली आहे सागरने. ती कॅच खूप महत्त्वाची होती त्यांच्या टीमसाठी, त्याला चांगलंच माहीत होतं, तरी सुद्धा ते न भेटा न काही हायपर होता कॅच पकडलेली आहे. बॉलर बॉलिंग मारवरती रेडी. बघूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा काय करतो अखिल. चांगला बॉल केलाय बॅट्समॅनने, डिफेन्स केलाय 1 रनसाठी. टीमचा वाढलेला स्कोअर 22 रनवर 1 विकेट. चांगली बॉलिंग टाकतोय अखिल, एकदम सटीक लाईन लेंथवर. बॅट्समॅनला बॉल बनवून माराव अशी बॉलिंग टाकतोय. बॅट टिकायला नाही, बॉल कुठेच नाही, एकदम सुरेख लाईन सुरेख लेन. बघूया आदित्य आपल्या संघासाठी काय करतोय. रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट जर असला असता तर आदित्यला वापस जावं लागलं असतं. ह्या बाबतीत आदित्यचं लक खूप चांगलं आहे. अतिशय सुरेख ओव्हर चालू आहे. बॉलिंग बॉलिंग मारत वरती रेडी. चांगला फटका उडविला होता हवेत 1 रनसाठी.
आत्तापर्यंत ओव्हरमध्ये एक सुद्धा बाउंड्री दिलेली नाही. खूप चांगली ओव्हर टाकलेली आहे अखिलने. बघूया ह्या बॉलवरती काय करतो अखिल. आपल्या संघाला अजून एक विकेट घेऊन देऊ शकतो का? चांगला बॉल फिरवलेला आहे आणि कॅच. अखिलने पुन्हा एकदा सिद्ध केलंय, हम किसी से कम नहीं. अखिल ऑन फायर. आपल्या संघाला जिंकण्यासाठी प्रेरित करत आहे अखिल. थोडं आदित्यचं बॅड लक. हा उत्तम बॅट्समन आहे आदित्य. ही खूप मोठी विकेट आहे अखिलसाठी. अखिलने खूप मोठ्या 2 विकेट घेतल्या त्या ओव्हरमध्ये. ह्या ओव्हरच्या 2 विकेटमध्ये त्यांच्यासाठी मॅचचा टर्निंग पॉईंट आहे. पुढचा बॅट्समन हार्ड हिटर सचिन स्ट्राईकवरती. बघूया आपल्या संघासाठी सचिन काय करू शकतो. कोमटी वॉरियर्स थोडीशी नाराज झाली. त्यांचा मेन स्टार बॅट्समन आउट झालेला आहे. अतिशय चांगल्या बॉडीचं प्रदर्शन केलेलं आहे अखिलनं. आपल्या संघाला पुन्हा एकदा गेम मध्ये आणलंय. बघूया सचिन आणि अंकुल आपल्याला गेम मध्ये आणतात का, वापस आपल्या संघासाठी लढतील का. आतापर्यंत बॉलिंगचं खूप चांगलं प्रदर्शन केलंय. शैलेश बॉलिंग मार्क वरती. बघूया आपल्या संघासाठी शैलेश काय करतोय. 24 रनवरती 2 विकेट, 3 ओव्हर कंप्लीट. चांगला बॉल, तितकाच चांगला शॉट, कव्हर्स वरती मारलाय, तितकीच चांगली फिल्डिंग. 1 रन घेऊन संतुष्ट राहावं लागेल बॅट्समनला. चांगला शॉट केला होता हवेत. बघूया सचिन आपल्या संघासाठी काय करतोय. थोडीशी फिल्डिंग लावत आहेत बॉलर. बघूया शैलेश आपल्या संघाला काय करतील. स्ट्राईक वरती सचिन. हवेत उडवायचा प्रयत्न होता, हलकासा मिस हिट. 1 रनसाठी बॉल गेलेला आहे. सचिन हा बॅट्समन खूप चांगला आहे. त्याची जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे. तो रिव्हर्स सुद्धा बाहेर बॉल मारू शकतो, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. फक्त आज बघूया आपल्या संघासाठी तो मारू शकेल का, खेळू शकेल का. आज त्याला खेळायचंय, आज त्याला जिंकवायचंय. पुन्हा एकदा अंशु स्ट्राईक वरती. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. बॉलर बॉलिंग मारवरती रेडी. तर तुमचा चहा मीच पिऊन टाकायलो. अरे मला सांगलं होता का. पुन्हा एकदा शॉट फिरवला. अंपायर कॉल नॉट आउट. अतिशय सुंदर बॉल, गुड लेंथ वरती बॉल होता हा. चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन करते एविस मॅस्टर्स. पुन्हा एकदा गुड लेंथ बॉल. थोडा अतिरिक्त उचाल भेटलेला आहे त्या बॉलला. किपरने सुद्धा मिस केला आहे बॉल. तो 1 रनसाठी बॉल केला आहे. टीमच्या वाढलेली रन संख्या 27 रन, 2 विकेट. या ओव्हरला सुद्धा एक पण बाउंड्री आलेली नाही. गेले 11 बॉल झाले, एक सुद्धा बाउंड्री नाहीये कोमटी वॉरियरच्या खात्यामध्ये. बघूया सचिन काय करतील आपल्या टीमला. स्कूप खेळायचा प्रयत्न केला हलकाचा, पण मिस झालाय. स्कूप खेळायचा प्रयत्न केलाय सचिन, हलकासा मिस झालाय. बघूया काय करतील सचिन आपल्या टीम साठी. अंतिम बॉल शेष.
चांगला स्ट्रेटला फटका मारला आहे, पण 1 रन घेऊनच समाधान घ्यावं लागेल बॅट्समनला. ओव्हरची समाप्ती 28 रन 2 विकेट 4 ओव्हर. खूप चांगलं बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं एवी स्मॅशरनं. आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर कोमटी वॉरियर्सला अजून थोडीशी जोरदार फटकेबाजी करावं लागेल. कोमटी वॉरियर्स हा संघ खूप चांगला आहे. तेवढीच चांगली टप दिली एवी स्मॅशरनं. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघूया काय करतील, काय निर्णय असेल एवी स्मॅशरचा बॉलिंगचा, काय निर्णय असेल बॅटिंगचा, कोण कोणावर हवी होईल. या 4 ओव्हर खूप महत्त्वाचे आहेत. हे एक टर्निंग पॉईंट आहे मॅचचा. इथून मॅचचा अर्ध डिसाईड होईल की इथून मॅच कोणत्या दिशेने चाललाय, बॅटिंगच्या दिशेने चाललाय का बॉलिंगच्या दिशेने चाललाय. थोडंसं लवकर फिल्डिंग लावा तुम्ही सर, पुन्हा भरपूर मॅच आहेत. संजोत बॉलिंग मार्गवरती रेडी आहे. बघूया संजोत आपल्या टीमसाठी काय करतोय. तेवढाच अनुभवी प्लेयर सचिन स्ट्राईक वरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, मिस द बॉल. चांगला बॉल म्हणता येईल आपल्याला बॉलरच्या दिशेने हा. पुन्हा एकदा हवेत, सचिन आउट. काय अतिशय सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करत आहेत एवी स्मॅशर. कॉट अँड बॉल केला आहे संजोतने त्याला. खूप मोठी विकेट आहे सचिनची विकेट, म्हणजे त्यांच्या संघासाठी. त्यांच्या अनुभवी प्लेयरला एक प्लेयर होता तो, ज्याला टीमसाठी थांबायचं होतं, ज्याला टीमसाठी लढायचं होतं, ज्याला टीमसाठी खेळायचं होतं. तो प्लेयर आता याच्या बाहेर येतोय. अभिषेक येतोय क्रीजमध्ये. बघूया काय करतो आपल्या टीमसाठी. हा पण खूप चांगली फटकेबाजी करू शकतो. बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊ शकतो. सचिन सारखा प्लेयर आउट झाला, माझ्या मनाला थोडं वाईट वाटायलंय. बघूया अभिषेक काय करतील आपल्या टीमसाठी. संजोत रेडी बॉलिंग मारवरती. वाईड बॉलचा इशारा अंपायर द्वारा. चांगला लिव्ह केला आहे बॅट्समनने बॉल. शेवटपर्यंत जर बॉलर बॅट्समनची नजर असेल तर कुठलाही बॉल राहू द्या, बॅट्समन त्याला बाहेर बी मारू शकतो. तेवढी ताकद ह्या बॅट्समनमध्ये आहे. चांगला बॉल, तितकाच चांगला डिफेन्स, तेवढाच सन्मान दिला आहे बॉलला. 1 रनसाठी बॉल. चांगली रनिंग विकेट. टीमचा वाढलेला स्कोर आहे 30 रन 3 विकेट. लो फुल टॉस बॉल चांगला हवेत मारलाय. तेवढीच सुंदर कॅच अद्विकने, एकदम रिलॅक्स कॅच घेतलेली आहे. चांगला फटका मारला होता, पण हलकासा मिसहिट झाल्यामुळे त्यांना वापस पवेलियन मध्ये जावं लागेल. निराश होत आहेत स्वतः. लो फुल टॉस बॉल होता, चांगला शॉट मारलेला होता. चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन एवी स्मॅशर द्वारा. खूप थांबून ठेवले कोमटी वॉरियर्स संघाला त्यांनी. हा संघ पण छोटा नाहीये. क्रिकेट मॅच
हा कधीच कुठं कोणाला कमी समजू शकत नाही. जर आपण आपली फिल्डिंग, आपली बॉलिंग, आपली बॅटिंग जर व्यवस्थित 100% दिली तर आपण कुठल्या बी संघाला टक्कर देऊ शकतो. आपण कुठल्या बी संघासोबत खेळू शकतो. हे आज एव्ही स्मॅशरनं दाखविलेलं आहे. आपण जर जिथं मेहनत केली तर आपल्याला तिथं नक्कीच फळ भेटते. हे एव्ही स्मॅशर चांगलं सिद्ध करून दाखवतात. बघूया आपल्या संघासाठी संजोत काय करतील. अजून 2 बॉल बाकी आहेत त्यांच्या ओव्हरची. स्वानंद एक हार्ड हिटर बॅट्समन आहेत. विकेट किपरिंग करतात. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. 2-3 मोठे हिट मारू शकतील का स्वानंद. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागून विकेट किपरच्या हातात बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल संजोत द्वारा. चांगला शॉट मारा. जर बॅट्समनच्या बॅटला जर बॉल लागला तो सीमेरेषेच्या बाहेर नक्कीच होता. पण बॉलरने हलकासा बीट केलाय बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हर झाल्यानंतर 30 रन 4 विकेटवरती. एकदम बॉल टू बॉल रन रेट ठेवलेले एव्ही स्मॅशर्सने. बघूया शैलेश आपल्या टीमसाठी काय करतील. अभिषेक हा खूप चांगला बॅट्समन आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. 4-5 मोठे हिट मारू शकतो का. हलकासा लेग साईडच्या दिशेला बॉल. वाईड बॉलचा इशारा अंपायर द्वारा. वाईड बॉल. 1 रनची वाढ झालेली आहे रन संख्यामध्ये. थोडासा लेग साईडला ओढण्याचा प्रयत्न केला अभिषेकने. हलकासा मिस झालाय बॉल. 1 सुद्धा रन आलेली नाही या बॉलवरती. चांगला बॉल टाकलाय बॉलरने. हलकासा बॅट्समन शफल झाला त्यामुळे अंपायरने बॉल दिलेला आहे तो. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. अतिशय सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करतात. रनआउटचा चान्स. विकेट किपरने बॉल मिस केला आहे. आपल्या बॉलिंगच्या प्रदर्शनाने बॅट्समनला पूर्ण प्रेशरमध्ये टाकायचा प्रयत्न करतात. आपल्या फिल्डिंगच्या प्रदर्शनानं पूर्ण आपलं 100% देत आहे प्रत्येक एक प्लेयर आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. बघूया स्वानंद काय करतील. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा स्वानंद आपल्या संघासाठी स्विच हिट मारू शकतील का आणि किती लांब मारू शकतील आपण हे पण बघूया. चांगला उडवायचा प्रयत्न केलाय पण 1 रन घेऊनच त्यांना थांबावं लागेल. एक बॉल बाकी अजून ओव्हरचा. 2 4 2 बॉल बाकी आहेत. 2 एक वाईड होता पहिला. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी होती. चांगला शॉट खेळायचा प्रयत्न केला पण 1 रन घेऊनच त्यांना शांत बसावं लागेल. चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन केले शैलेशने. बघूया काय करतील अभिषेक. स्वानंद 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 फुल टॉस बॉल होता. त्याला हवेत तर उडवला आहे. बघूया कुठपर्यंत जातो. 1-2 फिल्डरच्या हातामध्ये बॉल. 2 रन घेऊनच त्याला शांत बसावं लागेल.
ओव्हरची समाप्ती. 36 रन्स 5 विकेट 6 ओव्हर. चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे या टीमने आपल्या संघासाठी. आपल्या ठीक आहे 1 मिनिट. 2 ओव्हर राहिलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी कोमटेवाडीचे बॅट्समन काय करतील, आपल्या टीमला कुठपर्यंत नेऊ शकतील. 60 रन 65 रन 70 रन किंवा 50 रन हे आपल्याला नक्कीच दिसेल बॅटिंग करताना. दोन्ही पण अनुभवी बॅट्समन आहेत, दोन्ही पण हार्ड हिटर आहेत. तितकेच चांगलं बॉलिंगचं प्रदर्शन केलं आहे संजोतने, पूर्ण टीमने. बघा इथून तेच फ्लो कंटिन्यू राहते बॉलिंगचा का ते बॅट्समन तोडू शकतात. संघाला जर पुढे न्यायचं असेल तर हा फ्लो बॅट्समनला तोडावाच लागेल. चांगला बॉल पुन्हा एकदा हवेत फिरवायचा प्रयत्न होता पण मिस झालेला आहे. फुल लेन डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा डॉट बॉल 0 रन. बॉलिंग मारवरती रेडी संजोत. शॉर्ट पीस बॉल होता, त्याला हवेत तर नक्कीच उडवलाय. कुठपर्यंत जाईल, सीमेरेषेच्या बाहेर 6 रन. बऱ्याच वेळानंतर संघासाठी बाउंड्री आलेली आहे आपल्या. नक्कीच बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढला असेल, आपल्या टीमचा कॉन्फिडन्स वाढला असेल. हीच ती वेळ आपल्या संघाला सिद्ध करून दाखवायची की मी पण आहे, माझ्या टीमसाठी लढू शकतो, मी माझ्या टीमसाठी खेळू शकतो. हे नक्कीच सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करत आहेत बॅट्समन. बघूया बॉलर आपल्या संघासाठी काय करतोय, कुठला बॉल निर्णय घेईल, कुठला बॉल टाकेल. 42 रन्स 4 विकेट. पुन्हा एकदा फुलर लेन डिलिव्हरी. हो नाही मध्ये रनआउटचा चान्स. नॉट आउट. बॅट्समन पोहोचलेला आहे. चांगले रनिंगचं प्रदर्शन दाखविलेलं आहे. तितकाच चांगला बॉल. बघूया स्वानंद सुद्धा आपल्या टीमसाठी काय करू शकतील. हवेत तर मारलेला आहे, सीमेरेषेच्या बाहेर 6 रन. एक बॅट्समन मारतोय, लगेच दुसरा स्ट्राईक वरती, दुसरा ते पण मारतोय. हीच ती कोमटी वारी असते, हेच तो संघ आहे, हेच ते प्लेयर आहेत. त्यांना त्यांच्या प्लेयर्सवरती पूर्णपणे भरोसा आहे. अडचणीत आपल्या संघासाठी खेळत आहेत. बघूया संजोत काय करतील आपल्या टीमसाठी. लो फुल टॉस बॉल, त्याला सुद्धा हवेत मारलेला आहे. 1 बॉल 2 बॉल्स फिल्डरच्या हातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन नक्कीच भेटतील. कोमटी वारी संघासाठी चांगली ओव्हर येत आहे. फुल्लर एंड बॉल डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. लास्ट ओव्हर बाकी आहे अजून. 51 रन 2 विकेट 7 ओव्हर. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. 1 ओव्हर बाकी आहे. थोडीशी चांगली ओव्हर आलेली आहे कोमटी वॉरियर्ससाठी संजोत द्वारा. 51 रन लॉस ऑफ 5 विकेट 7 ओव्हर. बघूया अंतिम ओव्हर कोण करतोय आपल्या संघासाठी. काय करू शकतो बॉलर, काय करू शकतो बॅट्समन. दोन्ही सुद्धा हार्ड बॅट्समन आहेत आपल्या क्रीजवरती. कॅप्टन आपल्या प्लेयर्सला पाणी घेऊन जाऊन बऱ्याच काही गोष्टी सांगत आहेत. खूप अनुभवी प्लेयर आहेत. बघूया त्यांचं मार्गदर्शन किती कामाला आहे ते प्लेयरच्या, आणि ते नक्कीच येईल कामाला.
टोन बदलतो ना तिकडे होतं का नाही हां भरपूर टुर्नामेंट हो का तिकडं एक आत्ताच झालता काल परवा हो का हां टोटल टेनिस हलकीशी दिशा भटकेलेली आहे बॉलर अंपायर द्वारा वाईड बॉल हे इथलं आहे हो टोटल प्रॉपर प्लेयर अद्वित बॉलिंग मार्क वरती रेडी बघूया आपल्या संघासाठी काय करतोय चांगला बॉल तितकीच चांगली शॉट हा 6 रन नाही हा 8 रन आहे पण आपण नियमान 7 रन देऊ शकतो बॉल बॉल चांगला शॉट खेळला आहे अभिषेकने ह्याच्यासाठी ते माहीर आहेत ही शॉट ते खेळू शकतात आपल्या संघाला पुढे नेऊ शकतात आणि ते नक्कीच नेतात त्यांनी 2 मोठे शॉट मारून सिद्ध करून दाखवलेलं आहे चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं एव्हिस मॅस्टरनं पण या 2 ओव्हरमध्ये कोमटी वॉरियर्स त्यांच्यावर हावी होत आहेत त्यांना नक्कीच थांबवावं लागेल स्कोअरला आपल्या संघासाठी जी त्यांनी मेहनत केली आहे ती मेहनत त्यांची दिसून आलेली आहे अजून पण दिसून येईल का अभिषेक पुन्हा एकदा त्यांना बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारू शकतो चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन बघूया अद्विक काय करतो आपल्या संघासाठी चांगला बॉल सुरेख बॉल गुड लेंथवरती बॉल होता बॅट्समनला बीट केले जर कुठला बॅट्समन मोठा शॉट खेळतो त्याच्यानंतर बॉल बीट करणं म्हणजे बॉलरसाठी खूप आनंदाची गोष्ट असते आणि ती अद्विकने केलेली आहे स्ट्राईक वरती अभिषेक पुन्हा एकदा मोठा शॉट आणि पुन्हा एकदा 6 रन वाढलेला टीमचा स्कोर आहे 64 रन्स लॉस ऑफ 4 विकेट 3 बॉल बाकी आहेत अजून बघूया अभिषेक आपल्या संघासाठी या 3 बॉलमध्ये काय करतो दुसरा द्यायचा सर बॉल चेक करा बॉल सर दुसरा एक पाठवलाय एक वाईड होता पहिला वाईड होता त्याचं टेन्शन घेऊ नका इथं स्कोरवर बसलेले आहेत एकदम व्यवस्थित स्कोरिंग होईल एकदम व्यवस्थित सगळं होईल कुठल्याच संघाला कुठलीच गोष्ट हे करायची गरज नाही पडणार बॉलिंग मारवरती रेडी अद्विक पुन्हा एकदा ट्राय करते अभिषेक बघूया काय करतो आपल्या संघासाठी परत एकदा डॉट बॉल चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे वापसी केलेली आहे अद्विकने एक 6 येतो एक डॉट येतो एक 6 येतो एक डॉट येतोय चांगला यॉर्कर बॉल अतिशय सुंदर बॉल होता बॅट्समनला बाहेर जावं लागेल क्लीन बॉल केलेला आहे अद्विकने ही जर लाईन लेंथ कुठल्या पण बॉलरची असेल कुठलाच बॅट्समन त्याला मारू शकत नाही तो बॉल जो मारेल तो खरा बॅट्समन असेल प्रवीण स्ट्राईकवरती आले आहेत शेवटचा बॉल राहिला आहे मॅचचा इनिंगचा बघूया प्रवीण आपल्या संघासाठी काय करतील एक मोठा हिट मारून आपल्या संघाला हे करतील की अद्विक त्यांच्या समोरच्या टीमचे त्याचा डॉट करून त्याला सन्मान देतील शॉट तर चांगला मारलेला हलकासा फ्लिक केला लेग साईडला रनआउटचा चान्स आणि रनआउट टीमचा वाढलेला स्कोर आहे 65 रन्स लॉस ऑफ 6 विकेट 8 ओव्हर कंप्लीटेड 66 रनचं टार्गेट भेटलेलं आहे आपल्या संघाला एव्हिस मॅस्टर्सने
कृपया पुढच्या मॅचच्या दोन्ही कॅप्टनने इथे स्टेज पाशी यावे, कॉमेंट्री बॉक्स पाशी टॉस करायचा आहे. चांगला थ्रो केला अक्षय, त्याद्वारे टीमला आपल्या संघाला 1 रन कमी भेटले. दोन्ही अंपायरचं मी कौतुक करतो, एवढ्या उन्हात तेवढी चांगली अंपायरिंग करत आहेत विदाऊट एनी प्रेशर. एकदम आपले क्लीन डिसिजन देत आहेत. त्यांचं पण जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. पारसवार सर टॉस कॉइन हे करते, बघूया काय होते, कोण जिंकते टॉस. मास्टर स्ट्रोक्सचे कॅप्टन सचिन पत्तेवार. संभाजीनगरने बॉलिंग घेतलेली आहे. बघूया मास्टर स्ट्रोक आपली टीम काय करते, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काय रणनीती असेल त्यांची. कोमटीवर हॅलो 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 हॅलो. कोमटी वॉरियर्स या संघाने सुरुवातीला फलंदाजी करत 66 धावांचं आव्हान एव्ही स्मॅशर्सच्या समोर ठेवलेलं आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये उतरत आहेत आणि यानंतर याच्या दिवसातले जे सामने आहेत अतिशय महत्त्वाचे सामने आहेत. यामध्ये क्वार्टर फायनल्स होणार आहेत, त्यानंतर सेमीफायनल्स आहेत आणि मग फायनल होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या आजच्या दिवशी सर्व चांगल्या टीम्स जे संघ आहेत त्यांचा खेळ सर्वांना बघायला मिळणार आहे. कालच्या दिवशी महत्त्वाची घटना ज्या काही 2-3 झाल्या त्यामध्ये या कोमटी प्रीमियर्स लीगच्या संपूर्ण 7 सीझनमध्ये 8 ओव्हर्समध्ये कोणी शतक मारलेलं नव्हतं. ते शतक बॉलर्स नेम तुषार गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. तर काल आदित्य यांनी 112 धावांची खेळी वैयक्तिक केली होती आणि त्यांच्या संघाने 152 धावा केलेल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण घटना ही कालच्या सामन्यांमध्ये झालेला होते. त्यामध्ये कालचा जो शेवटचा सामना होता, जो अर्धवट राहिलेला सामना खेळला गेला, त्यामध्ये सांगतो नाश्त्याची सोय झालेली आहे. सर्व खेळाडूंनी उपस्थितांनी त्याची नोंद घ्यायची आहे. नाश्त्याची सोय मंचाच्या डाव्या बाजूला झाडाच्या खाली नाश्त्याची सोय केलेली आहे. कृपया सर्वांनी त्याची नोंद घ्या. नाश्ता करायला हरकत नाही. पहिला चेंडू वाईड होता. स्वीप केलेला आहे, जातो सुरेख क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 66
जोरदार फटका मारलाय आणि हा जातोय स्क्वेअर लेगच्या वरतून 4 धावांसाठी सुरेख फटका स्मॅशरचा. आणि संघाची पहिला चौकार संघासाठी आपल्या आणि 66 धावांचं आव्हान हे 8 षटकांमध्ये करायचंय. जोरात मारलेला आहे उंचावून, पण झेल जातोय का पाहायचंय. यावेळेला झेल बाद. थोडासा लो फुलटॉस होता, टायमिंग झालं नाही व्यवस्थित, परंतु या अगोदरच्या चेंडूवर चौकार मारला होता. या लो फुलटॉसवर जोरात चटकार मारायचा प्रयत्न होता, उंचावून मारला होता चेंडू, परंतु बॅटीच्या बुंद्यामध्ये बसला असावा, त्यामुळे वरती गेला आणि फलंदाज बाद. लवकर बॅट्समॅनला पाठवायचंय. रोहित नवीन आलेले फलंदाज आहेत. कालच्या शेवटच्या सामन्यातली महत्त्वाची गोष्ट, शेवटच्या चेंडूवर 4 धावा जिंकण्यासाठी पाहिजे होत्या, परंतु त्या फलंदाजाने षटकार मारला आणि तो खडकी रॉयल्स या संघाला विजयी केलं, आपल्या संघाला विजयी केलं. अतिशय सुरेख फलंदाजी शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना. हा चेंडू बुंद्यात पडलेला होता, यॉर्कर पद्धती चेंडू होता, खेळून काढलाय कव्हर्समध्ये आणि 1 धाव मिळते. 7 धावा झालेल्या आहेत, 1 बाद 7. प्रत्येक षटकामागे 8 धावांची गती. पुन्हा खेळून काढलाय कव्हर्समध्ये आणि एक चांगली रणनीती आहे. जर चांगला चेंडू असेल तर त्या चेंडूला चांगला मान द्यायला पाहिजे, तो चेंडू व्यवस्थित खेळून काढला पाहिजे आणि त्याच्यावर एकाच दुसरी धाव मिळवायला पाहिजे. ही चांगली रणनीती आहे. त्यामध्ये थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा खेळून काढलाय पॉइंटला आणि कव्हर पॉईंटचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते थोडेसे मागे थांबलेले आहेत, 30 यार्ड सर्कलच्या एजवर थांबलेले आहेत, त्यामुळे कव्हर्स आणि पॉईंटचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापर्यंत चेंडू जाताना 1 धाव फलंदाजांना मिळते आहे. 9 धावा झालेल्या आहेत. दिनेश चांगला शॉट मारलेला आहे आणि हा मात्र फलंदाज बाद होईल असं वाटत होतं, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा ढिलाई झाली आणि चेंडू जर हातामध्ये पहिल्यांदा आला असता तर निश्चित फलंदाज बाद झाले असते, परंतु 1 धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 10. सावध सुरुवात. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे आणि आदित्यकडे खेळून काढलाय, थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. 1 धाव मिळते, दुसरी धाव मिळणार असं दिसतंय. चेंडू फेक पाहूया कशी होती, तोपर्यंत
2 धावा पळून काढल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी मिसफिल्ड झाली, परंतु तोपर्यंत फलंदाजांनी पहिली धाव जोरात घेतलेली असल्या कारणानं दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 12. डाव्या हाताने ओव्हर द विकेट फुल टॉस परत कव्हर्समध्ये खेळून काढला आणि यावेळेला आदित्यने कोणत्याही प्रकारची चूक न करता, परंतु एक धाव रोखू शकलेली नाहीये. संघाची धावसंख्या 13 झालेली आहे. पुन्हा एकदा बुडण्यामध्ये पडलेला चेंडू खेळून काढला आणि यावेळेला फलंदाज बाद होईल असं वाटत होतं, परंतु यष्ट्यांवर चेंडू लागला असं तर नक्कीच फलंदाज बाद झाले असते. ज्यावेळेला थ्रो केले जातात आपण पाहत असू की थ्रो करताना एका टप्प्याने जर थ्रो केला तर तो बरोबर क्षेत्ररक्षकाकडे किंवा कीपर्सकडे व्यवस्थित जातो. कव्हर्समधनं मारलेला आहे. चांगला फटका होता, परंतु थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे. एक धाव मिळते, दुसरी धावबाई मिळणार आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सिंगल्स डबल्स प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी स्कोर वाढतोय. 16 धावा झाल्यात. यावेळेला स्वीप केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि तो खेळलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मिळते. 17 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे 8 धावांची गती ही हवी आहे एव्ही स्मॅशर्ससाठी आणि ती त्यांनी पहिल्या 2 षटकामध्ये राखलेली आहे. 17 धावा झालेल्या आहेत. 8 षटकांमध्ये त्यांना 66 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात केलेली आहे. जरी पहिला फलंदाज बाद झालेला असला तरी नंतरच्या 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी ते आपल्याला करताना दिसत आहेत. चांगल्या चेंडूंवर व्यवस्थित खेळून काढून एकाच दुसरी धाव घेत आहेत आणि जर खराब चेंडू असतील तर त्याच्यावरती फटकेबाजी केली जाते. अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली दोघंही फलंदाज अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत, रोहित आणि सागर. आता सागर खेळत आहेत. दुसऱ्यांचा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू व्यवस्थित खेळून काढला मिड विकेटला आणि एक धाव मिळते. हलक्या हाताने खेळून काढल्यामुळे क्षेत्ररक्षकांच्या जवळ चेंडू जाण्यापर्यंत एक धाव मात्र मिळते आणि जोरदार फटका आहे. पायचा षटकार होतोय का झेल होतोय आणि यावेळेला मात्र हा चौकार. थोडासा जास्त प्रयत्न व्हायला पाहिजे होता. सचिन यांच्या उजव्या बाजूला हा चेंडू होता. झेल होऊ शकला असता. आदित्यने सुद्धा प्रयत्न केला परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला नो मॅन्स लँड मध्ये आणि चौकार गेलेला आहे. मागे जात मारलेला आणि यावेळेला झेल सुटलेला आहे. हा चांगला झेल होऊ शकला असता. कव्हर्स मध्ये मारलेला होता बॅकफुटला जाऊन, परंतु थोडासा लो झेल होता की कॅच होता, त्यामुळे तो काही जज करता आलेला नाहीये. एक धाव मात्र मिळालेली आहे. फुल टॉस आणि हा त्याचा काही तितका चांगला फायदा उठवता आलेला नाहीये. त्यांना तो स्क्वेअर लेगला मारायचा होता परंतु बॅटीच्या बुंध्यात लागलेला आहे आणि एक धाव मात्र मिळते. संघाची धावसंख्या झालेली 24. एव्ही स्मॅशर्स चांगली सुरुवात केलेली आहे.
उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू मिड विकेटला मारलेला आहे. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या झालेली आहे 25 धावा. 1 बाद 25. संघाचं तिसरं षटक सुरू आहे. जोरात मारायचा आहे, स्वीप करायचा आहे, परंतु अशा प्रकारची फलंदाजी करताना त्यांना त्यांच्यासाठी स्क्वेअर लेग आणि फाईन लेग असे 2 खेळाडू त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यातनं गॅप त्यांना आत्तापर्यंत काही काढता आलेलं नाही आहे. 1 धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या आहे 26 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 30 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक षटकामागे 8 धावांची गती राखणं गरजेचं आहे. एबी स्मॅशर्ससाठी आत्तापर्यंत त्यांनी 8 धावांचीच गती राखलेली आहे सुरुवातीच्या 3 ओव्हर्समध्ये. आता नंतरच्या 5 ओव्हर्समध्ये काय होतं ते पाहायचे, कारण एकच फलंदाज बाद झालेला आहे आणि दोन्ही फलंदाज चांगली उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतात. क्षेत्ररक्षण बदलते आणि गोलंदाज सुद्धा बदललेले आहेत. एक्स्ट्रा थोडं लवकर खेळायचंय. खेळाडूंनी कृपया सहकार्य करा. लवकर फिल्डिंग लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये फायनलसह 7 सामने व्हायचे आहेत. हा खेळून काढलाय पॉइंटला. 1 धाव मिळते. डाव्या हाताने उजव्या हाताने राऊंड द विकेट मारलेला आहे कव्हर्समध्ये. 1 धाव मिळते. 28. यावेळेला लेक्शमच्या बाहेर चेंडू. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेला होता, जवळनं गेला. धाव काय मिळालेली नाहीये. खेळून काढलाय मिडॉपला. 1 धाव मिळतीये. जोरात मारायचा आहे चेंडू. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. चेंडूला उंची दिली होती. थोडासा फसव्या पद्धती चेंडू होता. चेंडू रोल करून टाकलेला होता, त्यामुळे आणि यावेळेला ऑप्शनच्या बाहेर आहे. ज्या वेळेला पुढे येतात फलंदाज असं पाहिल्यानंतर त्यांनी शॉर्ट पिच पद्धती चेंडू केला आणि ऑप्शनच्या बाहेर टाकलेला आहे. परंतु 1 धाव मिळते. चांगले षटक आहे आतापर्यंत. फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 30 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. हे चांगलं षटक होतं. या षटकामध्ये जास्त धावा झाल्या. हो हो. सर्व प्लेयर्स जे आहेत, सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की इकडे डाव्या बाजूला नाश्त्याची सोय केलेली आहे. आपण नाश्ता करून घ्या सगळ्यांनी. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंनी डाव्या बाजूला नाश्त्याची सोय केलेली आहे. तिथे नाश्ता करायचा आहे. थोडंसं लवकर खेळायचं आहे. खेळाडूंनी सहकार्य करा. लवकर खेळायचं आहे. थोडंसं घाई करा, कारण यानंतर अजून 7 सामने बाकी आहेत.
काय एक संघ तर बाहेरच पडला असेल ना मला वाटतं. अजून एक मॅच दोन्ही हरल्याने एक जिंकली तर ॲव्हरेज मध्ये होतं ना. हो. ऑप्शनच्या बाहेर आहे आणि हा पॉइंटला खेळून काढलेला आहे. कव्हर पॉइंटला 1 धाव मिळते. पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 4 षटकांमध्ये काही फार फटकेबाजी पाहायला मिळालेली नाहीये. जोरात मारायचा आहे आणि यावेळेला 4 जातात का पाहायचंय. या 4 धावा, सुरेख फटका. या अगोदरच मी म्हटलं होतं की आता या पुढच्या 4 षटकांमध्ये थोडी धावांची गती वाढवावी लागणार आहे. जास्तच बघतोय. पायाला लागलेला आहे आणि हा चेंडू जातोय पॉइंटला. 1 धाव पळून काढलेली आहे आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये अतिरिक्त नाही बघायचं आहे पंचांचा डिसिजन काय होतं ते. बॅटला लागला, त्यांच्या बॅटला लागून पायाला लागला असावा, त्यामुळे 1 धाव मिळतीये. जोरात मारत आहे, पुढे येऊन चेंडू बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 36. 5वं षटक सुरू आहे. परत जोरात मारायचा चेंडू बॅटीच्या पट्ट्यात हुकतोय. त्यांचा खेळताना आता फलंदाजांचा जो डावा पाय आहे हा डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय, त्यामुळे रूम मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ते लेगस्टंपच्या बाहेर गेल्यामुळे बॅटीच्या पट्ट्यात चेंडू बसत नाहीये. आणि यावेळेला चेंडू जातोय थर्डमॅनला. 1 धाव मिळतीये. दुसरी धाव पण पळून काढलेली आहे आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकं बाकी आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 38. जरी संघाच्या विकेट गेलेल्या नसल्या तरीही 38 धावा. 18 चेंडूंमध्ये 28 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक षटकामागे 9 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीला 8 धावा प्रत्येक षटकामागे हव्या होत्या, परंतु या अलीकडच्या 2 षटकं जी टाकलेली आहेत, 4थी आणि 5वं षटक हे चांगलं टाकलं कोमटी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी, त्यामुळे त्या षटकांमध्ये कमी धावा निघाल्या. साहजिकच रन रेट वाढलेला आहे. 9.5 रन रेट झालेला आहे. प्रत्येक षटकामागे 9.5ची गरज आहे. आणि आता पाहायचे काय होते ते. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलून घेतलेलं आहे आणि मिड विकेटला एक प्लेयर्सला मागे पाठवलेलं आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे आणि ती गॅप जी आहे ती गॅप काढायची आहे त्यांना. आणि जातोय तो ओव्हर थ्रो आणि एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. 2 धावा मिळालेल्या आहेत. हॅलो, हा बोल ना, बोल ना. हा येतो ना, ते आले की फोन कर ना.
मी आहे इथे कॉमेंट कळवलं मी त्याला. हां ओके. अतिरिक्त धाव वाढली होती कारण जोरदार फटका आहे. झेल होतोय का पाहायचंय आणि यावेळेला झेल बाद. दुसरा फलंदाज बाद होऊन परततोय. आणि थोडीशी सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. जरी धावांची गती वाढलेली नसली, दुसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि त्याचबरोबर 66 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. 20 धावा त्यातल्या झालेल्या आहेत. 26 धावा अजून बाकी आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन आलेले फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतायत ते आपल्याला पाहायचं आहे. एव्ही स्मॅशर्स यांना हा सामना जिंकण्यासाठी 66 धावा हव्यात. एका दुसरी ओव्हरची महत्वाची ठरू शकते. फुलटॉस आहे आणि हा जातोय कवचला. 1 धाव मिळतीये. दुसरी धावही पळून काढलेली आहे. चांगलं रन बीट विकेट. ज्या वेळेला मोठे फटके बसत नाहीत त्यावेळेला एका दुसऱ्या धावां पळून काढून आपलं रन रेट राखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई दिसतीये कारण या अगोदर सुद्धा एक अतिरिक्त धाव गेलेली होती ओव्हर थ्रोची. ऑप्शनच्या बाहेर आहे. चेंडू शॉर्ट पिच होता. मागे जाऊन मारायचा आहे तो कवळ मिड विकेटला. चेंडू बॅटीच्या पट्ट्यातनं हुकला आहे. 42 धावा झाल्यात. 2 बाद 42. पुढे येऊन मारलेला आहे हा चेंडू. मिड विकेटला गेलेला आहे. जास्त जोरात फटका बसलेला नव्हता. टायमिंग तेवढं झालेलं नव्हतं आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय का पाहायचंय. एक धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 43 धावा. 2 बाद 43. आणि हा जातोय पॉइंटला. 1 धाव मिळतीये. बॅकफुटला जाऊन संघाची धावसंख्या झालेली आहे 44 धावा. 44 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 22 धावा पाहिजेत. 12 चेंडू 22 धावा. रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला सामना. हो बारा चेंडू आणि 22 धावा. 2च फलंदाज बाद झालेले आहेत. परंतु जरी विकेट हातामध्ये असल्या तरी धावांची गती वाढलेली आहे. प्रत्येक षटकामागे 11 धावांची गती पाहिजे आणि हे जे षटक आहे हे महत्त्वपूर्ण षटक आहे. सेकंड लास्ट शेवटून दुसरं षटक. या षटकामध्येच बऱ्यापैकी सामन्याचा निकाल जो आहे तो स्पष्ट होऊ शकतो. थोडंसं
चेंज केले जाते, क्षेत्ररक्षण बदललं जाते. स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवलेलं आहे आणि कव्हर पॉईंट स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला एक प्लेअर ठेवलेला आहे आणि एक मिड ऑफ. जोरात मारायचा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणि यावेळेला मात्र एक धाव मिळतीये. चेंडू बॅटीच्या आतल्या किनारी लागला होता. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव पण पळणारी असं दिसते आणि या 3 धावा पळतायत. मला वाटतं 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ही अतिशय धोकादायक धाव होती, परंतु ज्या ठिकाणी 2 धावा मिळायला पाहिजे त्या ठिकाणी 3 धावा पळून काढलेल्या आहेत. ज्या वेळेला चौकार षटकार बसत नाहीत त्यावेळेला जास्तीत जास्त धावा पळून काढायच्या असं हे धोरण आहे आणि चांगलं आहे की त्यामुळे धाव वाढतात. आता धावांची गती राखणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 47 धावा. 2 बाद 47. 11 चेंडूंमध्ये 19 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू 19 धावा. जोरात मारलेला आहे मिड विकेटला. चौकार जातोय का पाहायचं. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र पळून काढलेल्या आहेत. चांगलं रणपिटीतनं विकेट. या वेळेला जे नवीन आलेले फलंदाज आहेत आकाश अखिल, हे रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे त्यांचं. फुल टॉस आहे आणि आकावर्षा मधनं मारलेला आहे. चौकार जातोय का पाहायचं. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवलेला आहे. 2 धावा मात्र परत पळून काढलेल्या आहेत आणि ज्या वेळेला पहिली धाव जोरात घेतली जाते त्यावेळेला दुसरी धाव घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो आणि हेच बरोबर दोघांचं धोरण आहे. थोडंसं ऊन वाढलेलं आहे, परंतु 2 धावा मात्र प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडे गेल्यानंतर पळून काढण्याचा प्रयत्न आहे आणि तो काढला जातोय. पाणी मागितल्याशिवाय जाऊ नका आतमध्ये. आतमध्ये जाऊ नका, मागितलं तरच जा आतमध्ये. पाणी मागतात ते. अरे पण दमला ना यार. माता ते बसच नाही काय. पडला असता तर निघालं नसतं का. जोरात मारलाय परत. हा मिड विकेटला जातोय आणि या वेळेला 4 धावा जातात का पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सीमारेषेवर 2 धावा पळून काढलेले आहेत परत आणि जरी मोठे फटके बसले नाही तरी प्रत्येक चेंडूला 2-2, 3-3 धावा काढल्या जातात. 53 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू 13 धावा पाहिजेत. 53 धावा झालेल्या आहेत. या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. पुढे येतोय फलंदाज. पाहिल्यानंतर थोडासा शॉर्टपिच चेंडू टाकला आणि वेगात निघून गेलेला आहे. सोडून दिला चेंडू. जोरात मारायचा प्रयत्न. उंच उडलेला हवेमध्ये झेल होते का पाहायचंय आणि फलंदाज बाद. त्याला पाणी घेऊन जा फास्ट. फास्ट म्हणलं बघा कसं. सहा चेंडू 13 धावा. 53 धावा झाल्या. 3 बाद 53. 6 चेंडूंमध्ये 13 धावा करायच्या आहेत. थोडं झटपट खेळा, लवकर खेळा.
क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. यानंतर 6 सामने बाकी आहेत अजून, त्यामध्ये फायनलचा समावेश आहे. वेळ लागणार आहे, कृपया सर्वांनी सहकार्य करा. संजोत नवीन आलेले फलंदाज आहेत आणि सचिन यांचा सामना करतील. संजोत, रोहित त्यांचा सामना करतील आणि सचिन हे जे आहेत, संजोत हे आहेत हे नॉन स्ट्रायकरला, सचिन गोलंदाजी करतायत. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. पंचांनी वाईट घोषित केल्या आणि आता 12 धावा पाहिजेत. 6 चेंडू 12 धावा. जोरात मारलेला आहे, झेल होतो का पाहायचंय. आदित्य झेल घेतलेला आहे. किती आउट झालं, किती काढली. एकोणीस धावांवर वैयक्तिक बाद होऊन परत आहेत. फुलटॉस आणि हा षटकार, सुंदर फटका मारलेला आहे 6 धावांसाठी. चार चेंडू 6 धावा. परत मारलेला आहे मिड विकेटला. 1 धाव मिळते, दुसरी धाव पण मिळणार असं दिसते आणि दुसऱ्या धावासाठी पळतायत. फलंदाज बाद होतोय का पाहिजे, परंतु यावेळेला मात्र फलंदाजाने दुसरी धावही पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 62 धावा. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. जोरात मारायचे, चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे आणि बॅटीच्या पट्ट्यात नौकलेला आहे. 4 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. चौकार बसतोय का ते पाहायचंय. 1 धाव पळून काढलेली आहे, दुसरी धाव पळून काढण्याचं दिसतंय आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. आणि आता 1 चेंडू बाकी आहे आणि 2 धावा करायच्या आहेत. दोन धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आणि फलंदाज बाद. आणि कोमटी वॉरियर्सने हा सामना जिंकलेला आहे. 1 धावेने जिंकलेला आहे, फक्त 1 धावेने. आणि एव्ही स्मॅशर्स यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या सर्व प्लेयर्सने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, परंतु काही फटके मारताना ते कमी पडले.